नमस्कार, मी संदीप दातखे. राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या ठिकाणी अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे. विशेष म्हणजे या ठिकाणचं जे मंदिर आहे, पुराणत्व मंदिर आहे आणि खूप सुंदर अशी डेव्हलपमेंट या ठिकाणी चालू आहे. विशेष म्हणजे या ठिकाणचे जे काही प्रोग्राम आयोजित करण्यात आलेले आणि ह्या प्रोग्रामसाठी ह्या गावकऱ्याचे जे गावातील जे काही तरुण वर्ग आहेत, त्याचबरोबर धार्मिक क्षेत्रातील योगदान देणारी ही मंडळी आहे, त्या सर्वांनी अतिशय सुंदर असं गुरुचरित्र पारायण सोहळा या ठिकाणी ठेवला आहे. विशेष म्हणजे याचं शिवमहापुराण कथासुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आली. नक्की ह्या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे, ही जी तरुण मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, या सगळ्यात तरुण मंडळीनं याचं सर्वांचं चांगलं असं सुंदर नियोजन केलं आहे. खरं तर गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये मंदिरं असतात, बरोबर. मंदिराबरोबर सगळेच गावामध्ये धार्मिक कार्यक्रम होतात असं काही नाही. परंतु धांदरफळ जे गाव आहे, या धांदरफळ गावचे हे जे काही सर्व तरुण युवक आहे, या तरुण युवकांनी खरं तर आदर्श व्यक्तिमत्व असलेले सर्वच कार्यकर्ते त्यांनी आपल्या गावासाठी शिक्षणाबरोबर महत्त्वाचं हे जे काही यज्ञसुद्धा आहे, हे सुद्धा नियोजन केले. नक्की ह्या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे, कसं आहे, थोडंसं गावकऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात. या ठिकाणचे जे काही कार्यकर्ते आहेत, युवा कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर अविनाशजी वाकचौरे असतील, त्याचबरोबर हे सगळे तरुण कार्यकर्ते आणि धार्मिक पंथातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. नक्की हा जो काही उपक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला आहे, नक्की ह्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आणि काय आहे? भगवान श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या धौम्य ऋषीच्या आश्रमात आज 29 तारखेपासून 29/5 ते 4 जून या दरम्यान श्री गुरुचरित्र पारायण सोहळा, महारुद्रयाग व शिवमहापुराण कथेचे आयोजन केलेलं आहे. फक्त धर्मासाठी या उद्देशाने आपण आज हा सगळ्या पंचकृषीचा हा पूर्ण पंचकृषीचा हा कार्यक्रम या ठिकाणी तरुण वर्ग एकत्र येऊन पंचकृषीच्या नावाने आपण हा कार्यक्रम घेत आहोत. सगळ्यांना विनंती आहे की आपण ह्या कार्यक्रमासाठी यावं. 7 दिवसाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्या रूपरेषा अशी आहे: 29 तारखेपासून तर 29, 30 आणि 31 3 दिवस महारुद्र आणि त्याच्यानंतर 1, 2, 3 दिवस, पुढील 3 दिवस गुरुचरित्र पारायण सोहळा आणि दररोज संध्याकाळी 7 ते 10 शिवमहापुराण कथा श्री शिवगिरीजी महाराज यांच्या सुंदर वाणीतून रामेश्वर देवस्थान या ठिकाणी होत आहे. त्याच्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे आणि शेवटच्या दिवशी सांगता आणि भंडारा असा भव्य दिव्य कार्यक्रम आपण या ठिकाणी हरिओम परिवाराच्या आयोजनात आपण करत आहोत. सर्वांना विनंती आहे, विनम्रतापूर्वक विनंती आहे की सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, एवढीच विनंती आहे. आपल्या सर्वांना परिचित असले ते रामेश्वरी पायदिंडीचे जे काही आयोजन करतात, तर सुधा महाराज कोकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या गावाला धांदरफळ गाव असन किंवा परिसरामध्ये पेमगिरी असन, धांदरफळ खुर्द असन, बुद्रुक असन, त्याचबरोबर या ठिकाणचं पिंपळगाव कोंजिरा असेल, या ठिकाणी कळस आहे. म्हणजे अकोला आणि संगमेच्या शिवावर असलेलं हे धांदरफळ गाव अतिशय सुंदर असा उपक्रम ठेवला. त्याचबरोबर हरिभक्त परायण महाराजसुद्धा या ठिकाणी आहे. खरं तर ह्या कार्यक्रमाचं स्वरूप एवढं मोठं आणि भव्य दिव्य आहे, काय सांगाल? रामकृष्ण हरी. भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने आणि धौम्य ऋषीच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीमध्ये श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान, धांदरफळ बुद्रुक आणि पंचकृषी संगमेर तालुक्याचं श्रद्धास्थान असणारं आणि महाराष्ट्राच्या भक्ती आणि प्रांगणामध्ये ज्या देवस्थानचं नाव आज महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलं आहे, असे रामेश्वर देवस्थानच्या प्रांगणामध्ये प्रथमच अतिशय भव्य स्वरूपामध्ये हरिओम भक्तपरिवार पंचकृषीच्या विद्यमाने शिवमहापुराण कथा, गुरुचरित्र पारायण आणि तसेच महारुद्र याग या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. शिवमहापुराण कथा ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करणार आहे ते महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज त्र्यंबकेश्वर महाराज या ठिकाणी आणि 7 दिवस थांबून आणि आपल्याला शिवमहापुराण कथा आणि ऐकवणार आहेत. तरी मी पंचकृषीतील सर्व भाविक मंडळीला खऱ्या अर्थाने एक विनंती करतो, आवाहन करतो की आपल्यासाठी एक मोठी आणि पर्वणी मेजवानी या हरिओम भक्त परिवाराच्या वतीनं आणि पंचकृषीच्या वतीने आपल्याला निर्माण झालेली आहे. तो कालखंड असा आहे की 29 मे ते 4 जून अशा कालखंडामध्ये 7 दिवस मोठी भक्तीची पर्वणी आपल्याला आणि श्रवण करायला मिळणार आहे. मी परिसरातील सर्व पंचकृषीतील भाविकांना एक आवाहन करतो की आम्ही सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी थांबणार आहे. आपणही मोठ्या संख्येने येऊन या श्रवणाचा आणि मोठ्या आणि यज्ञाचा आपण लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. धांदरफळ गावचे जे काही नूतन उपसरपंच आहे
संकेत भाऊ वल्वे हे या ठिकाणचे उपसरपंच आहेत. थोडंसं त्या वर्गानेसुद्धा तरुण वर्गानेसुद्धा यामध्ये हेरारीने भाग घेतला आहे. थोडं आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे. फक्त धर्मासाठी हरिओम ग्रुपतर्फे जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे 29 मे ते 4 जूनपर्यंत शिवगिरी महाराज त्र्यंबकेश्वर यांचा शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच 1 जून ते 3 जून गुरुचरित्र पारायण आयोजित केले आहे. हरिओम ग्रुपतर्फे फक्त धर्मासाठी चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व ग्रामस्थांना पंचक्रोशीतील सर्व गावांना मी विनंती करतो की ह्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. खरं तर शिवमहापुराण कथा अतिशय सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. मित्रांनो, खरं तर खूप दिवसांनी असा कुठंतरी योग येत असतो आणि पंचक्रोशीतील जे काही तरुण वर्ग असेल सर्वांनी खरं तर या गोष्टीचा लाभ घेतला गेला पाहिजे. वेगवेगळं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे सगळं सर्वांच्या एकत्रितातून हे कार्यक्रम पार पडत असतात. एखादा व्यक्तीसुद्धा याला खर्च पाणी करू शकतो, मग तो राजकीय असेल, मोठा बिझनेसमॅन पण असेल, परंतु सर्वांच्या योगदानातून ज्यावेळेस एखादा उपक्रम या ठिकाणी साजरा केला जातो त्यावेळेस त्याला एक वेगळं विशेष महत्त्व असतं. परंतु हे जे काही तरुण वर्ग आहे या सर्व तरुण वर्गांनी खरं तर गेले महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन सुरू केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत अंतिम टप्प्यावर आता येऊन पोहोचलेलं आहे. फक्त आपली आगमनाची फक्त या ठिकाणी अपेक्षा आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुंदर असं स्नेहभोजनाचं सुद्धा हा या ठिकाणी उपक्रम ठेवलेला आहे. विशेष म्हणजे हे सगळं जसं त्या गावकऱ्यांच्या योजनेतून होतं तसे धांदरफळ असेल, कळस, त्याखाली निमगाव असेल किंवा कोठे धांदरफळ असेल, पिंपळगाव कोंजिरा असेल, या सगळ्या परिसरातील लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि ज्यांनी त्याच्या योगदानातून सुद्धा या कार्यक्रमासाठी आपण आर्थिक मदतसुद्धा करू शकता. खाली दिलेला जो काही क्रमांक आहे, खाली दिलेला बँक अकाउंट नंबर आहे, IFC कोड आहे, त्याच्यावरसुद्धा आपण स्वइच्छेने आपण यथोचित आपल्या धर्मासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. हरिओम ग्रुप जो आहे त्यांनी हा आपल्यासाठी उपक्रम ठेवला आहे. आपल्या स्वइच्छेने आपण या मंडळासाठी आपण स्वइच्छेने देणगी देऊ शकतात आणि आपली देणगी निश्चित चांगल्या कामासाठी, सत्कर्म कामासाठी निश्चित कामा येईल. दिलेला जो काही बारकोड आहे तो बारकोड स्कॅन करूनसुद्धा आपण त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये सुद्धा आपण मदत करू शकता ही विनंती. राजयोगतर्फे आपण हे सर्व प्रक्षेपण आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु हे आव्हान पण करतो आहे की निश्चित हा सुंदर असा कार्यक्रम आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचं नियोजनामध्ये राहून आपण सुद्धा यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करावं. प्रतिनिधी संदीप राजखळे, राजयोग न्यूज, अकोले.